गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सुमित पवार. या सीझन मध्ये आपण पाहिले गेलं तर श्री भुवना चषक आडेगावच्या मैदानावरती टू व्हीलर बाईक त्याने पटकावली. एक प्युअर ऑलराऊंडर आहे. विशेष आपण पाहिलं तर खुल्या गटाचं क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलंय. मग ॲज अ आयडॉल आयकॉन म्हणून सध्या सुमित पवारची नावाची चर्चा असते. नाव मोठं असून चालत नाही, कामही मोठं करावं लागतं. आज ते काम करायचे सुमितला आणि त्याच्या समोर आहे अमोल जाधव नावाचं वादळ. काय सुमित इथून कमबॅक करणार का? गोलंदाज तयार आहे सुमित. ओव्हर दी विकेट. पहिला बॉल. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल. प्रश्न विचारलाय अमोल जाधवला सुमितने. सावधरित्या उत्तर मात्र शोधलंय अमोल जाधवने देखील. एक धाव आली. एका धावेने संघाचा स्त्रीगणेश होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी सुमित. समोर मात्र दिनेश. ओव्हर दी विकेट आहे. यावेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला. तिथे मयूर अवचट चेंडूला मात्र फील्ड करेल. कुठल्या प्रकारची धाव येणार नाही. पहा एखादा मोठा जो खेळाडू असतो किंवा ज्याने प्रचंड क्रिकेट गाजवलेलं असतं त्याला फार वेळ अधिक लागत नाही कमबॅक करण्यासाठी. एक फक्त आत्मविश्वासाची थिणगी पेटली ना मनामध्ये मग त्याचं वणव्यामध्ये रूपांतर होतं. हा सुमित पवार त्यातलाच आहे. यावेळेस पुन्हा त्या पायावरती टाकले चेंडू हलक्यातरी खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन लावलेलं आहे. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे येत आहेत. सुमित पवार. दुसऱ्या बाजूने अमोल. दिनेश चव्हाण. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. बघायचे मैदानाच्या मध्ये पुढे त्यावेळेस सुमित. राऊंड द विकेट. मोठा फटका. राऊंड द विकेट आला. हा आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. कधी कधी असं म्हणतात ना की स्वाभिमानावरती आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही आणि स्वतःच्या ईर्ष्येला तडा गेल्याशिवाय माणसाचं कर्तृत्वही घडत नाही. कर्तृत्व घडवायचंय ना तर कधी कधी स्वाभिमानावरती आघात व्हावा लागतो. आता खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय आणि इथे काय झेल होता. झेल होता परंतु झेल होऊ शकला नाहीये. दिनेशला मिळालेलं जीवदान हे जीवदान डोकेदुखी ठरू शकतं. परंतु सुमित बघा डोक्यावरती बर्फ आहे. त्याच्या बर्फाचा गोळा त्याने ठेवलेला आहे. कॅच जरी सुटलाय त्याने खेळाडूकडे पाहिले नाही. त्याला सांगितलं काय हरकत नाही. हा आत्मविश्वास सुमितने दिलाय. आता मात्र बघायचं आहे इनसाइड आउटचा फटका होता. गॅप फार मोठा आहे. चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. आणि आता मात्र मैत्र बघा बघायचंय. पहा कॅच सुटल्यानंतर त्याचे परिणामही तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. त्यानंतर मात्र चौकार आला. धावफलकावरती 9. एक षटक संपलेले. 9 वरती धावफलक आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज दिनेश चव्हाणचा देखील आपण पाहतोय सकाळपासून पाहिजे तसा खेळ झालेला नाहीये. दुसऱ्या बाजूने सुमित. स्पर्धेचे संदेश दादा दौंड यांचं आगमन होतं. त्यांचं स्वागत आहे आणि स्वागत इथे होईल या चौकाराने. 4 रन. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार.
आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जिंकलो बी काटच्या वाटवरी दुश्मन भी आजमाला वाकून सलाम करी या मातीला दिलं बळ लग्नाला अनभिड थँक्यू. आणि हे आमचे पण बघताय चिंतामण भाऊ आज मात्र स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. मनसोक्त ते आनंद घेत आहेत आज, कारण त्यांना माहिती आहे स्वराज चषक हा माझा चषक आहे, ही माझी घरातली स्पर्धा आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा गोलंदाज बघायचे ते सुदेश उर्फ गुड्डू, समोर अमोल जाधव. ओ यावेळेस ब्रेकचा वापर होता. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारचा आपण पाहतो चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चेंडू पूर्णपणे डॉट आलेला आहे. धाफलकावरती आपण इथे पाहतो, धाफलकावरती 17 धावा आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावर असताना अमोल जाधव, टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट. आतला मात्र इन कटर होता, आतल्या बाजूने वळण घेणारा चेंडू डॉट आलाय. धाफलक इथे स्थिर आहे. डॉट बॉल स्कोरबोर्ड वरती आपण मैदानामध्ये बघतोय. पुन्हा 17 वरती धाफलक. शांतता पसरलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्याचा सुदेश, समोर मात्र अमोल जाधव आहे. ही अनुभवाची भिंत आहे. अमोल जाधव नाव आहे. पुन्हा एकदा शफल झाले. क्रीजचा वापर करायचा होता, क्रीजच्या डीप मध्ये गेले, परंतु अगदी बॅटला बाय बाय करणारे चेंडू आपण बघतोय सुदेशचे. हा चेंडू इथे मैदानात डॉट आलाय. 3 चेंडू लागोपाठचे डॉट टाकले सुदेशने. 2 चौकार आले. पुण्याचा सुदेश तयार. पुन्हा एकदा काय चेंडू टाकले सुदेशने बघा. 2 चेंडूंवरती चौकार आले लागोपाठचे, परंतु त्यानंतर लागोपाठचे 4 चेंडू डॉटही त्याने टाकलेत. उगाच खेळाडू मोठा होत नाही आणि उगाच सुदेशच्या नावाची चर्चा मावळ प्रीमियर लीग मध्ये उगाच होत नाही. त्याला कारणही तसंच आहे. तुमची गुणवत्ता ही तुम्हाला सिद्ध जर तुम्ही केली ना तर हे जग तुम्हाला प्रसिद्ध करतं. आणि आतापर्यंत बघा गेल्या 2 सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत त्याचा स्पेल दाखवलेला आहे. त्याची कटर गोलंदाजी त्याची ओळख आहे. सुमित पवार आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. आत्मविश्वासाने मात्र आता सुमितला माहिती लढायचं आहे. इथून मागे काय झालं याचा विचार करत बसण्यापेक्षा, रडत बसण्यापेक्षा आता आपण काय करू हा विचार करणं केव्हा योग्य आहे. विचारात दिवस घालवण्यापेक्षा प्रयत्नामध्ये तुम्ही आयुष्य घालवा. विचाराने माणूस थकतो, खचतो आणि प्रयत्नाने माणसाला मार्ग सापडतो. हा चेंडू इथे सीमारेषा बाहेर, डीप स्क्वेअर लेग, 4 रन, चौकार. आता मात्र इथे मैदानाच्या मध्ये चौकार खेचलेला आहे. सुमित पवार पुन्हा एकदा तयार असेल. वरती विकेट. ड्राईव्ह केल्या बॉलला 2 खेळाडूची दरी भेटली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. दिनेश चव्हाण बघाल, जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या बॅटमधून लागोपाठचे 3 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. सुमित वरती लागोपाठचे 2 खेळलेत. याच्या अगोदरही सुमित वरती चौकार खेळलाय. यावेळेस उडवलाय आणि पाठवलाय मिड विकेट, सीमारेषा बाहेर, 6 रन. आता इथे आपण पाहतोय चौकार लागोपाठचे 2 आले, त्यानंतर षटकार आला. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. सुमित समोर दिनेश. हा चेंडू, ही स्ट्रेंथ आहे, ही ताकद आहे सुमित पवारची. संघाची धावसंख्या आता मैदानामध्ये बघायचे पुण्याच्या धापलकावरती
31 वरती धावफलक. सुमित पवार पुढे तयार. समोर दिनेश चव्हाण आहे. लोअर फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ते केलाय. धावपाची संधी आणि इथे देखील सागरच्या हातामध्ये चेंडू होता, परंतु ज्यावेळेस फेकी त्याने केली ते नियंत्रण नव्हतं, कंट्रोल नव्हतं. धावफलकाकडे आपण इथे मैदानामध्ये बघूयात पुन्हा एकदा. 32 वरती धावफलक. पुढे गोलंदाज तयार सुमित. यावेळेस पायावरती टाकले चेंडू होता, हलक्या तर इथे खेळून काढलाय अमोल जाधवने. एक धाव इथे आलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 वरती धावफलक. 3 षटकांचा खेळ जो मैदानामध्ये संपलेला आहे. 11ची सरासरी मात्र या तिन्ही षटकांमध्ये राखली दोन्ही फलंदाजांनी. ज्याला जबाबदारीची जाणीव होते, मग किती कडाक्याची थंडी असू द्या, माणसाला पाटे जाग येते. ती जबाबदारी कुठेतरी आता खेळाडूंना घेणं गरजेचं आहे. सामन्याकडे जायचंय. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज सुदेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अमोल जाधवसाठी ते बघा फुल टॉस चेंडू होता. मनामध्ये अमोलच्या लाडू देखील फुटले असतील की हा चेंडू आता मोठा फटका खेळावा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग साधता आलेलं नाही अमोल जाधवला. इथे चेंडू डॉट आलेला आहे. आघाडीची जोडी मैदानामध्ये खेळतीये. 4थं षटक सुरू झालंय. सुदेच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर अमोल जाधव. पुढे टप्पा पडल्यानंतर खेचून मारायचा प्रयत्न इथे होता. आडव्या बॅटने चेंडू ते खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिड विकेट मधून चेंडूला ते कव्हर केले आणि तोपर्यंत घेतली एक सिंगल आहे. धावफलकावरती आपण पाहतोय. धावफलकावरती 34 आहे. पुढे सरसावा. तिथे बघा मैदानामध्ये घरट सोडलं दिनेश चव्हाणने आणि माघारी यायला उशीर झाला. तोपर्यंत इथे सुमित ढगेने दरवाजे बंद करून टाकले होते. इथे विकेट फलंदाज बाद. गोलंदाजीसाठी गोलंदाज गुड्डू इथे तयार आहे आणि नवीन फलंदाज लकी जो मैदानात दाखल होणार आहे. धावफलकावरती 34 धावा आहेत. चिंतामण भाऊ इकडे या, विनंती असेल. कुलबटप्प्याचा बॉल आणि आता मात्र इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे.
थँक्यू. 4 रन चौकारीत झालेल्या धबलकावरती 38 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार बघायचे मैदानाच्या यावेळेस. उर्दी विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस विशाल. वन कॅच जबरदस्त खेळ. थँक्यू. आता मात्र इथे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. डीजे आमचे चिंतामण भाऊसाठी एकदा सुंदर गाणं लावा चांगलं. त्यांचं फेवरेट गाणे खलनायक. हा बाप तो बाप लावा. आमच्या आधी थँक्यू. नवीन फलंदाज मैदानात दाखल ते होणार आहे. आता हेच लावा नंतर लावा. मयूर पालघरे मैदानामध्ये आता दाखल झालेले. धाफलकावरती 38 धावा आहेत. 4थं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना सुदेश आल्यानंतर तिने यश मिळवून दिलेले संघाला. संगणकाचं लक्ष वेळ देईल बघा. मी पुन्हा एकदा, वेळ सुरू आहे, वेळ थांबणार नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार बघायचे सुदेश. पुन्हा उर्दी विकेट. यावेळेस पाकफुट लागले, पंच केलाय सुमित पवार आहे आणि त्याने हाताचा कमळ बनवलाय. तिथे सुट्टी मिळणार नाही. विकेट. मान जरा बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. हाँ मान जरा बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. हाँ गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. थँक्यू. आमच्या स्पर्धेच्या निमित्ताने मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर यांचं आगमन झालंय. आणि आमचे चिंतामोहन भाऊ ज्या प्रकारचा आनंद घेत आहेत, बाळाभाऊंच्या वतीने चिंतामोहनसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. धाफलकावरती आपण बघूयाच 38 धावा आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा अमोलच्या बॅटमधून चेंडू सीमाच्या बाहेर आहे. 6 धावा षटकार आहे. इथे मैदानाच्या मध्ये बघायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल सुदेश. उर्दी मयूर आहे, माफ करा. पुन्हा एकदा बूम 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 अमोल जाधवच्या बॅटमधून आतापर्यंतचा स्पर्धेतील सर्वाधिक लांब षटकार झेलन.
काय बॅटिंग करतोय अमोल जाधव. षटकार आलेला धापलकावरती 50. अर्धशतक पूर्ण होतोय. मयूरवरती हल्ला चढवलाय. बाळाभाऊंचं आगमन झालं आणि अमोल भाऊ जाधव यांचा गेअर शिफ्ट झालाय. कदाचित अमोल भाऊ सांगत असतील मी पुन्हा एकदा ती दहशतोदारा घेऊन आलेलो आहे. संदेश दादा दौंड यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत. अमोल जाधव लागोपाठचे 2 षटकार खेचलेत. थोडा वेळ शांत राहिले. आता गेअर शिफ्ट केलाय. हा चेंडू यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू आणि वाह वाह काय कॅच पकडलाय. डॉक्टर विशाल संघाचे संघनायक उलट दिशेने कॅच पकडतायत अमोल जाधव बाद. Dids. सामन्याकडे मैदानामध्ये बघायचं पुढे मॅच कडे मी तुम्हाला ती घेऊन जातोय. आता इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेलं तर विकेट आलेली आहे. 50 वरती अमोल जाधव बाद होत आहेत. नवीन फलंदाज सिक्की. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा वळण घेणारा चेंडू होता. ऑन साइडला टर्न करण्याचा इथे प्रयत्न राहिला आणि तोपर्यंत इथे मैदानात बघायचंय 1 धाव आलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. समोर आदेश. मयूर पुण्यात बघायचं तयार असेल. उजव्या हाताने इथे मारा करतोय. या वेळेस उंच गेलाय डीप कॉर्नरला. 6 धावेसाठी षटकार. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा त्यावेळेस कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. सिंगल तरी इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तीन धावा यशस्वीपणे पळून पूर्ण केले जातील. मला वाटतं वेळ संपलेला आहे आणि त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घेऊन आता गोलंदाजी करायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका आहे. वाह काय फटका दाखवला आदेशचा.
गाडे रे आदेशच्या बॅटमधून हा षटकार आहे. Em ken kesi nem kaye gemai. Em ken kesi nem kaye gemai. Em ken kesi nem kaye gemai. Nem kaye gemai. Nem kaye gemai. थँक्यू. आता इथे मैदानामध्ये षटकार आपल्याला पाहायला मिळाला 66 धावा 66. लॉस ऑफ 4 विकेट. मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न होता. चेंडू डिक्लेरेशन झोन कडे चाललाय. आताचे मिळतील 2. या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघतोय पुन्हा एकदा 68 वरती धावफलक आहे. पुढे त्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायचा यावेळेस विशाल कौर. बॉलिंग ट्रॅकवरती तयार. हा चेंडू यावेळेस चांगला रिदम बघायला मिळाला विशाल कौरचा. हार्ड लेंथ तिला आपण क्रिकेटमध्ये म्हणून ओळखतो, ती हार्ड लेंथ दाखवली इथे विशालने. फलकावरती आपण पाहायला गेले तर 68 68. हा चेंडू पुढे एकदा बघायचा वेळेस ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू होता. इट्स अ व्हाईट बॉल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे एकदा बघायच्या वेळेस तयार असेल विशाल. पुढे एकदा मोठा फटका ते खेळायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ते ट्रॅव्हल झालाय. डीप मधून खेळाडू चेंडूला कव्हर करतोय, परंतु चेंडू हातामध्ये येत नाहीये. 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने दुहेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकणार आहे. स्कोरबोर्ड वरती आता धाफलकावरती धावा आहेत 71 धावा. या स्पर्धेच्या रवींद्र आपण पाहतोय महेश शेठ धामणकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे एकदा बघायच्या वेळेस विशाल. पुढे एकदा बॅटची आतल्या बाजूची कडा होती. धावेसाठी इथे नकार मैदानामध्ये कळवलेल्या संघाची धावसंख्या फलकावरती आपण बघतोय 71 धावा आहेत. गोलंदाज तयार. पुढे आता विशाल. हा चेंडू देखील मैदानाच्या मध्ये आपण बघायचंय. नो बॉल. ते मॅच मध्ये ट्विस्ट आपण पाहतोय ते नक्कीच निर्माण होतोय. संघाची धावसंख्या आता पुन्हा एकदा अतिरिक्त पुढे सरकणार आहे. धाफलकावरती 72. फ्री टॉन. आता फ्री टॉन आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा वापर आणि आता मात्र चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. आताच्या 2 धावा इथे येणार आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाचा स्कोरबोर्ड पुढे जाईल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 74 धावा. 75 धाव्यांचा टार्गेट आहे नायरा 11 वराळे संघासमोर.
सामन्याकडे घेऊन जाऊयात आपण. दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. सुमित ढगे आणि सुमित पवार ही आता आघाडीची जोडी दाखल इथे होतीये. सामन्याकडे आपण जाऊयात. मैदानाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. 74 झाले आहेत, 75 बनवायचे आहेत आणि 75 धावेचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज, एका बाजूला सुमित पवार आहे, दुसऱ्या बाजूला सुमित ढगे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन दादा पानसरे आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, उंच गेलाय चेंडू. चेंडू हवेत, विजू बालगरे चेंडूच्या खाली. झेल झालाय, सुमित पवारला परतावं लागते. आता मैदानाच्या मध्ये बघायचंय. धावफलकावरती धावा आहेत 0. शून्यावरती पहिली विकेट आहे. घ्या तेवढ्या आतमध्ये घ्या मुलांचा. त्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे बघायचं सचिन पानसरे, नवीन बॅटर. चेंडू यावेळेस साऊंड साईडला टर्न करण्याचा प्रयत्न इथे होता. धावफलकावरती आपण बघितले गेले तर आता 0वरती धावफलक आहे. सचिन पानसरे यांचा अनुभव बघायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती सुमित पवारची विकेट आली. आता रनअप चुकलाय, रनअप चुकला इथे. थोडीशी शांतता मैदानाच्या. 74 झालेले आहेत, 75चा पाठलाग आहे. तर बॉलिंग ट्रॅकवरती सचिन पानसरे यांच्याकडे देखील आपण पाहिलं तर अनुभव आहे. 40+ क्रिकेट आपण पाहतो त्यांचं सतत खेळताना बघितलं आपण त्यांना. हो हो हो, काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय बघा. हार्ड लेंथ वरती चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र ज्या प्रकारचं रिॲक्ट इथे सचिन पानसरे करतायत, कदाचित नाखुश असतील अमोल जाधव यांच्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे, एका बाजूने पाहतोय पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, मिड ऑन शॉट, मिड विकेट, स्क्वेअर लेग. दूरवरून फटका खेळायचा होता. चेंडू पर्यंत जरूर इथे बॉडी नव्हती, परंतु त्यानंतर मात्र फटका पाठवला डीप कव्हरला. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. थँक्यू. इथे चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 4. पुन्हा एकदा मोठा फटका, विजू बालगरे. वाह, काय क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. थँक्यू. इथे ज्या प्रकारचे एफर्ट्स विजू बालगरेचे राहिले, ज्या प्रकारे पाहतो तो वाऱ्याच्या वेगाने, ती पुन्हा एकदा चित्त्याची चपळाई बघायला मिळाली विजू बालगरेकडून. उगाच त्याला मावळचा चित्त म्हटलं जात नाही. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदलाव. इथे सुमित ढगे मैदानाच्या आतमध्ये आहे.
गोलंदाज तयार सचिन. हा चेंडू बघायचा शॉर्ट कव्हरला इथे चेंडू खेळलाय आणि आता मात्र षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती धावा ज्या आहेत त्या 5. अक्षरशः धाबेले ते ब्रेक लावायचं काम मात्र सचिन पानसरे यांनी केलेलं आहे. 75चा पाठलाग सुरू झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 5. आता 30 चेंडू 70 बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज दिनेश बोडके आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे आहे दिनेश. चला वेळ वाचूयात आपण थोडासा, कारण जवळपास आपण पाहतोय 4 वाजलेले आहेत. गोलंदाज दिनेश. समोर मात्र असणार आहे तो सुदेश. मोठा फटका, इनसाइड आउटचा फटका आहे. कव्हर 3 काढून चेंडू पाठमध्ये होत आहे. शर्यत लागली आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. 4 रन. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मात्र आपण पाहतोय स्वतः अमोल जाधवने मात्र आपली जागा बदलली आहे. दिनेश पुन्हा तयार असेल. पुन्हा एकदा बागफुटला जाऊन चेंडू खेळलाय. वाह, काय जागा बनवली आहे. चेंडूला पाठवलाय सीमारच्या बाहेर. 4 रन. थँक्यू. 2 चौकार इथे मैदानाच्या मध्ये आलेले. 2 चौकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या संघ आता मजबूत स्थितीकडे निघालाय. 9 वरती धाव फलक. 13 धावा आहेत. मॅच कडे पण मी तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. पुढे आता गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. राईट अराउंड द विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे होता, परंतु आता डेंजर एंडला सिंगल घेतली. वाह, काय चतुराई दाखवली दोन्ही खेळाडूने. 22च्या रूपाने सिंगल आलेली आहे. 1 धाव आहे आणि या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या पुढे जाईल फलकावरती. 14 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे बघायचं मैदानाच्या मध्ये यावेळेस उजव्या हाताने मोठा फटका खेचून मारायचा प्रयत्न इथे होता आणि चेंडू लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. असली असली चौकार इथे आलेल्या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे सरकेल. धाफलकावरती 18 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. सुबी ढगे एका बाजूने मैदानात, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिनेश. दूरवरून चेंडू पुन्हा खेळायचा प्रयत्न. विजू पालघरे लॉंग ऑफ मधून चेंडूला कव्हर करतोय. 1 धाव तर आलेली आहे.
हो, खूप चांगला यावेळेस एफर्ट्स खूप चांगले होते, परंतु चेंडू बघा सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. 4 धावेसाठी ते चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा ज्या आहेत स्कोरबोर्ड वरती 23. थोडीशी शांतता आहे. शेवटचे आता 24 चेंडू जे शिल्लक आहेत आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 52 धावा. 24 चेंडू 52 हे समीकरण. मैदानामध्ये तर बघायचं पुण्याचा गोलंदाजीसाठी गोलंदाज एक महत्वाचा आणि निर्णायक षटक आता घेऊन येईल मैदानाच्या आता सिक्की जो मैदानामध्ये तयार आहे. चला स्पीडअप करायचं टीम. मैदानाला वाटतं आपण पहिला बॉल हा 3:46 ला टाकलेला आहे. पुन्हा एकदा वेळ घेतला जातो बघा. इथे वारंवार जो वेळ आहे मोठा फटका खेळायचा प्रयत्न अमोल जाधव आहे. सिक्की आला आणि सिक्कीने सुमित ढगेची विकेट मिळवली. फलंदाज बाद. पुण्याचा खुल्या टप्प्याचा बॉल अगदी ऑन साईडला इथे टर्न करण्याचा प्रयत्न इथे केलाय. एकेरी दुहेरी धावा इथे मैदानामध्ये आपण पाहतोय वारंवार घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. धावफलकाकडे वळूयात आपण आता. धावफलकावरती धावा जर आपण पाहिले तर आता 24 धावा आहेत. सिक्की गोलंदाजीच्या मार्कवरती ते गोलंदाजीचा मारा करतोय. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट्स. ओहो खोदून काढलाय चेंडूला. विजू बालघरे मात्र आपण बघायचं 2 खेळाडू मात्र ते चेंडूकडे बघत राहिले आणि चेंडूला ते सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. तळेगाव नगरीचे आपण पाहतो युवा उद्योजक सन्माननीय सौरभ शेठ जाधव यांचा इशाने आगमन झालेलं आहे. सौरभ दादा आपलं देखील स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. धावफलकाकडे आपण पुढे जाऊया. 4 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती 28 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. खुलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये चेंडू इथे खेळला जाईल. तोपर्यंत तिथे 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता एका बाजूने राकेश मातवणकर आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर सुदेश अर्थात गुड्डू आहे. गोलंदाज तयार. पुढे आता बघायचंय हा चेंडू इथे मैदानामध्ये आपण बघितलं गेलं तर चेंडू सोडून दिलाय. पंच मात्र इथे नाखुश आहेत. इट्स अ डॉट बॉल. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. आकाश दौंड यांचं देखील आगमन झालं. त्यांचं स्वागत.
या ठिकाणी आपण पाहिले गेले तर ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होतंय आडेनगरीचं आपण पाहिले गेले तर विद्यमान उपसरपंच आदरणीय बाबा इंगडे बाबांचं आगमन झालंय. बाबा आपलं मनपूर्वक स्वागत आहे, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमचे सोमनाथ शेठ सुतार यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही स्वागत आहे. त्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. ओमकार शेठ सुतार उपस्थित झालेले आहेत. ओमकार शेठ आपलं स्वागत. मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न, पुढचा क्रॉस द बॅट इथे खेळलाय. बाबाला विनंती असेल बाबा या मुख्य व्यासपीठावर, मुख्य व्यासपीठावरती येऊन बसून आनंद घ्या, आम्हालाही बरं वाटेल. या ओमकार दादा या. सामन्या मैदानामध्ये पुढे आता थोडीशी इथे शांतताची जरूर पसरलेली आहे, कारण सामना ज्या स्थितीमध्ये अडकलेला आहे, धावफलकावरती 32 धावा आहेत, 18 चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे आणि 43 ची गरज आहे. षटक क्रमांक 3 संपलेले आहेत, 32 वरती धावफलक आहे, अजून 18 चेंडू आहेत, 43 ची गरज आहे. संगणकाला विनंती आपण बघा थोडासा वेळ वाचू. आता स्वराज्य चषक सध्या मावळ तालुक्याचा एक मानाचा करंडक म्हणून आपण या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहतो. ज्या स्पर्धेची चर्चा सातत्याने वर्षे 365 दिवस केली जाते, सुमित आपण पाहतो इथे नक्कीच एका बाजूला राकेश, दुसऱ्या बाजूला सुदेशला कानमंत्र देतोय, कारण सुमितचा आज खेळ मला वाटतं श्री भैरवनाथ चषक आडेगावच्या मैदानावरती 2 व्हीलर बाईक मिळवली, परंतु स्वराज्य चषकामध्ये तो आल्या सकाळपासून मात्र तो संघर्ष करतोय. त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीये, त्याची गोलंदाजीमध्ये नियंत्रण पाहायला मिळत नाहीये. ओमकार शेठ बेगडे आणि विशाल भाऊ शेळके देखील आपण पाहतो उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. धावफलकावरती 32, 32 रन. प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि भुत्या बैलाचे मालक ओमकार शेठ बेगडे आज उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. गोलंदाज तयार, पुढे आता सचिन पानसरे, समोर मात्र सुदेश अर्थात गुड्डू आहे. मोठा फटका आहे, उंच गेला चेंडू, विजू बालघरे. ओ इथे समोर मात्र दिनेशही आला. कॅच इथे मात्र मिस केलाय आणि असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच, छोडो कॅच और छोडो मॅच. अमोल भाऊला माहिती आज जाऊ तरी मला घ्यायची आहे. गत वर्षीचा आम्ही चॅम्पियन आहोत, गत वर्षीचे विजेते आहोत. आता अमोल भाऊ आपण स्वतः मात्र बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आहे, चुकी झाली ना मग चुकीला माफी नाही. गोलंदाज तयार, पुढे आता बघायचं मैदानाच्या मध्ये सचिन पानसरे, समोर राकेश मातवणकर. एक हार्ड हिटर आहे, गिअर शिफ्ट करायचा आहे, 17 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. मोठा फटका उडवलाय, अमोल जाधव आले. अमोल जाधव म्हणत असतील मैदानामध्ये काय टाळ्यांचा कडकडाट बघा, हे झालंय. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने सरंद चव्हाण उद्योजक आणि त्याचबरोबर जीवनांना कारके यांचं इकडे आगमन झाले, त्यांचं स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. अमोल जाधवने कॅच पकडला, परंतु कॅच बघितलं गोलंदाजाकडे पाहिलं नाही, त्याने प्रेक्षकांकडे बघितलं आणि मला वाटतं स्पेशल आकाश शिंदे पाहिलं. त्यावरून नवनाथ शेठ होते देखील उपस्थित होते, त्यांचं स्वागत आहे. आणि मला वाटतं आकाशला ते सांगत असतील, आकाश तेरे को क्या लगता था नहीं लौटेंगे, ले आ गए. सामन्याकडे बघायचे मैदानामध्ये तर नवीन फलंदाज दाखल इथे होणार आहे.
प्रजय. राकेशचा फटका चांगला होता, परंतु अमोल जाधव नावाची भिंत समोर जर असेल तर तिला ओलांडणं मात्र चेंडूला शक्य झालेलं नाही. गोलंदाज तयार. पुढे आता सचिन पानसरे. पहिल्या मॅच मध्ये मात्र काय गोलंदाजी केली. याही मॅच मध्ये विकेट टेकरची भूमिका आहे. लोअर फुल टॉस. जमीचा मंत्राचा फटका. विचू बालगरे प्रोटेक्शन करतोय लॉंग ऑफ मधून. सिंगल आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होणार नाहीये. एका धावेवरती समाधान आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय पुन्हा एकदा धावफलकावरती 34 धावा आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे होईल. समोर सुदेश. मोठा फटका ऑन साइडला उडवलाय मिड विकेट मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक कडक प्रहार. धावा मिळतील 6. षटकार. थँक्यू. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, हे सामर्थ्य माझे नाशवंत नाही. आणि मैदानामध्ये सामर्थ्य निर्माण करायचं आहे. सचिन पानसरे यांच्यावरती आक्रमण सुदेशने चढवलंय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी टोला चेंडू ते मिडल होतोय. एक धाव आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 41 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. पुण्याचा सचिन. ओहो, आता चेंडू खाली राहिला. आता राहिलाय खाली. नाखुश आहेत पंच. वाईड बॉल. अतिरिक्त धाव इथे आलेली आहे. DRS ची मागणी आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. तिसऱ्या पंचाकडे त्यांनी पाठवलेलं व्हाईट बॉल साठी. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल आहे. वाईड. मैदानामध्ये बाळाभाऊंचं आगमन झाल्यानंतर बाळाभाऊंनी विचारले आल्या मित्रपरिवार कुठं गेलाय. मित्रपरिवार इतके शात्रीत बघा. काही तिकडनं आले, काही इकडनं पाठीमागून आले. त्यांना माहिती आहे एकत्र येणार नाही. सामन्याकडे जाऊयात. पुन्हा एकदा धावफलकावरती 42. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा बघायचा इथे. एक धाव तर आली. आता पवन दादा तुम्ही आले लेट. इथे दामनकर आणि दौंडची जुगलबंदी झाली. कानामध्ये खुसफुस झाली. दोघंही गायब झाले. परत आले. बघितलं. स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत 43. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 12 आणि 32 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता सिक्की आहे. 12 चेंडू 32 ची गरज. संघर्ष इथे बघायला मिळणार का? अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा. झाले गेले विसर. मूठ आवळ, अश्रू आवळ, लक्षावरती रोख नजर. अजून एक प्रयत्न कर. एक प्रयत्न करायचा आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 ची गरज. गोलंदाजीसाठी सिक्की. दुसऱ्या बाजूने प्रजय. पहिलाच बॉल. यावेळेस अक्षरशः खांद्याचा वापर करताना परफ्यूम डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलची घोषणा आहे. रिव्ह्यू संपलेला आहे. आयुष्यामध्ये आपण पाहिलं तर जगत असताना माणसाने हसलं पाहिजे. दुःख तर प्रत्येकाच्या सेकंदाला प्रत्येकाच्या वाट्याला आहे. त्यामुळे हसत चला.
गोलंदाज तयार. यावेळेस कट केला पॉइंटच्या डोक्यावरून. आदेश गाडी चेंडू कव्हर करतोय. सिंगल आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? नकार. संघाची धावसंख्या आपण इथे मैदानामध्ये बघितलं गेलं तर एक धाव आली. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 45 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 11 आणि या 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 30 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला संघर्षाने सुरुवात करायची आहे. 2026 साल आहे. स्वराज्य चषक म्हटलं की मावळचा वर्ल्ड कप आहे. मोठा फटका उंच गेलाय. इथे सुदेशाला रंगात चेंडूला पाठवलाय ढगात. षटकार. थँक्यू. इथे षटकार आलेला आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. धावफलकावरती 51. 10 चेंडू शिल्लक आणि 24 ची गरज. 10 गेंदे और जीतने के लिए चाहिए अभी भी 24 रन. 51 झालेले आहे. सिक्केवरती आक्रमण सुदेशचं. हा चेंडू सोडून दिलाय. पंचाने आपले बाहू फैलावलेत. पंख फैलावलेत. वाईट बॉल. 5 दिवस आपण पाहिलं तर 4 दिवस आपण पाहिलं तर अचूक काम मात्र पंचांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूने अंकुशांना दाभाडे, दुसऱ्या बाजूला विनोद जाधव सर आहेत, अनिल माळी सर आहेत. सिक्की पुण्याला तयार. पुन्हा एकदा उंच गेलाय. अमोल जाधव आहे चेंडूच्या खाली. टीपला जातोय झेल. फलंदाज बाद. मला थोडी विश्रांती घेऊन द्या. लावतो बरोबर तुमचा कार्यक्रम मी. थँक्यू. आणि आता मात्र इथे मैदानाच्या मध्ये विकेट येताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नवीन फलंदाज देखील आता दाखल इथे होईल. सागर मराठे. नाव सागर आहे आणि नावाप्रमाणे कामही करायचं आहे. समोर मात्र सिक्की. बघायचे सागरची कशी कामगिरी राहणार. शेवटची चेंडू शिल्लक असतील आता 9 आणि या 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज आहे. सागर सर डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तमन्नाओं को समंदर की गहराइयों को छूने की, क्योंकि किनारों पर सिर्फ शुरुआत होती. सुरुवात तर झालेली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 9. सिक्की तयार. यावेळेस आतल्या बाजूची कडा होती. ते मैदानामध्ये बघायचं. चेंडू डॉट. धावफलक स्थिर. आता 8 चेंडू शिल्लक आहेत. 23 ची गरज आहे. या सामन्याचं भविष्य या 2 चेंडूंवरती आहे. स्वराज्य चषक म्हटलं की धाव्यांचा मुसळधार पाऊस पडणारा स्वराज्य चषक. सोडून दिला चेंडूला. ऑफ सिक्सच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी ते मैदानामध्ये आलेली आहे. आज आमच्या बाबा इंगडेने मात्र प्रामुख्याने बराच वेळ काढलेला आहे. आज मनसोक्त ते आनंद घेत आहेत. कारण क्रिकेट बऱ्याच जणांचा इतिहास बदलू शकतो. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उजव्या हाताने. हा ही चेंडू आपण पाहतो. यावेळेस मात्र आता चेंडू डॉट आहे. आता बॅटिंग टीमचा DRS आहे. व्हाईट बॉल साठी इथे तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलेला आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलेला आहे. तिसऱ्या पंचाचा बघायचा. अनिल माळी सर आहेत. काय निर्णय येणार तिसऱ्या पंचाकडून. तिसरे पंच सांगतायत कीप रोलिंग. तुम्ही वाट बघा. निर्णय येणंच बाकी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. दोन्ही संघाचे रिव्ह्यू संपलेले आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये. 7 चेंडू आणि 22 ची गरज. या चेंडूवरती काय
हा चेंडू इथे मात्र उसळी घेणारा चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता आणि मैदानाच्या आतमध्ये नो बॉल, नो बॉल. सुरुवातीला मयूर बालगर थोडासा शांत राहिला, बघितलं त्याने पंचाकडे, पंच शांत आहेत का, परंतु जसा पंचाने हात बाहेर काढला ना त्याने इथे सिक्कीला मग पाहिले तर आक्रोश चढवला. त्याला माहिती आहे एक चेंडू किती महत्वाचा आहे. फ्री टॉन. आता उघडा डोळे पहा नीट, कारण आता असेल फ्री हिट आणि स्वराज्य चषकच झालाय सुपर डुपर हिट. गोलंदाज तयार आहे, पुण्याचा बघायचं यावेळेस. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार, मैदानाच्या मध्ये पुण्याचा सिक्की तयार आहे. समोर मात्र सागर. पुन्हा एकदा यावेळेस उसळी घेणारा चेंडू होता आणि इथे नो बॉल. बाउन्सरचा वापर होतोय. हा चेंडू इथे मैदानामध्ये बघायचा आहे, नो बॉल आहे. खांद्याचा वापर करत असताना आता नॉटी बॉय चिंचोली संघाची मात्र डोकेदुखी वाढवणारे चेंडू आहेत. धावफलकामध्ये बदलाव होणार आहे. आता 7 चेंडू आहेत आणि 20 ची गरज आहे. रिप्ले पुण्यात आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे. डोक्याच्या वरून चेंडू चाललाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार, बघायचं मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा सिक्की तयार आहे. 7 चेंडू 20 ची गरज. हा चेंडू बघायचा इथे मैदानामध्ये काय होत आहे. सागरने मात्र आपण पाहिले तर क्रीजचा वापर केला, परंतु मागच्या लेग स्टिपवरून चेंडू मात्र विकेट किपर मध्ये त्याच्याकडे जाऊन विसावलेला आहे. डॉट बॉल आलाय. 6 चेंडू आता शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 20 ची गरज आहे. तो अगदी ऑफ स्टिकच्याही आतमधून गेला चेंडू, इतका सफल झाला, बॅट फिरवलीच नाही त्याने. थोडीशी शांतता मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे येतात तयार. आता शेवटच्या षटकात आणण्यासाठी आदेश. दुसऱ्या बाजूने प्रजय. वेळ संपलेला आहे, त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघूयात आता लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. हे 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. स्पर्धेचे मित्र अविनाश शेठ डोळस यांचं आगमन झाले, त्याचबरोबरीने अतुल शेठ ठाकूर यांचं आगमन होते, त्यांचंही स्वागत. मोठा फटका इथे खेळायचा होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न देखील आहे. सिंगल तर आली. अमोल जाधव चेंडू घेतायत, फेकतायत. 2 धावा रोखू शकलेले नाहीयेत. 5 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू 18 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. चला स्पीडअप करू आपण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू खेळलाय. लकी मुदळे दूरवरून चेंडूला कव्हर करतोय. सिंगल तर घेतली आणि चेंडू हातामध्ये आला नाही. 2 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता मैदानाच्या आतमध्ये. 4 बनवायचे त्या 16 धावा. 4 चेंडू 16. प्रजेने जर सामना जिंकून दिला तर मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सचिव गणेश वाल्मिकी यांच्या वतीने 1000 रुपये प्रजेसाठी पारितोषिक आहे. संघ मालकासाठी संघ मालकाच्या वतीने आपण पाहतोय पारितोषिक. प्रजे आज मात्र खेळतोय. शेवटचे चेंडू आहेत 4 बनवायचे अजूनही मैदानाच्या मध्ये 16. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न. अमोल जाधव मात्र थोडेसे फंबल होत आहेत.
दुसरा धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव आलेली आहे. 3 चेंडू आणि आता 14ची गरज आहे. जर आणि तर वरती सामना येऊन ठेपलेला आहे. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा बघायचं आहे. आदेश, मोठा फटका आहे आणि त्या प्रजेच्या पाठमधून उठल्या जागणीच्या ज्वाळा फेकून दिलाय तोफेचा गोळा, षटकार. थँक्यू. इथे मैदानाच्या मध्ये बघायचंय षटकार आले धाबलकावरती. 67 2 चेंडू 10ची गरज आहे. 2 चेंडू 8 माफ करा. 2 चेंडू 8 धावा प्रजेच्या पाठवून षटकार खेचला त्याने. लोअर फुल टॉस, फटका बसला विजू बालघरे. चेंडू डाऊन दी बॉल, झेल झालाय फलंदाज बाद आहे. बाजारात आपल्या पुढे कुणी बी येऊ दे शेगेंच्या. बाजारात आपल्या पुढे कुणी बी येऊ दे शेगेंच्या. आपण बादिशाह बादिशाह ओरिजिनल बादिशाह 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 ओरिजिनल थँक्यू. बादिशाह. ही चर्चा मैदानामध्ये तीच होती की मंगेश तांबे एवढा मागे का थांबला. सामना मैदानाच्या मध्ये बघायचंय. पुढे येता विकेट आलेली आहे धापलकावरती. 67 एक चेंडू शिल्लक आहे. 8 बनवायचे. जर आणि तर वरती सामना येऊन ठेपलाय. गोलंदाज तयार. आदेश समोर मंगेश तांबे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र मिड विकेटला चेंडू चाललाय आणि इथे चेंडू थांबवलाय आणि सामना जिंकलाय तो नॉटी बॉईज चिंचोली संघ आणि विजय संघाचे अभिनंदन आहे. थँक्यू. टॉस आपण करूयात. सगळ्यात पहिले तर आपले मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असते नवनिर्वाचित सचिव गणेशभाऊ वाल्मिकी यांचा स्वराज्य क्रिकेटच्या वतीने सन्मान होतोय. तर गणेशभाऊ विनंती करतो आपण सन्मान स्वीकार करायचा. त्यांचा सन्मान या ठिकाणी सरपंच आमचे बाबा इंगडे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान देतोय. तर गणेशभाऊ विनंती करतो सन्मान स्वीकार करायचा आहे. चला. आणि त्याचबरोबरने द लेजंड स्टार, खूप दिवसानंतर खरोखर त्यांचा खेळ पाहताना बरंही वाटतंय. मंगेश तांबे सर, तुमचा सन्मान या ठिकाणी होतोय. मंगेश तांबे यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकार करा. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच